इंडिकेटरवर अंबरनाथ जलद लोकल लागले आणि त्याच लोकलनं आता आपण जायचं आहे. आता आपण तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर आलेला आहे. जलद गतीच्या लोकल इथून जातात आणि इथून आपण आता लोकल पकडूया. मी आता कल्याणला पोचलो आणि माझे मित्र अंबरनाथला आहेत, माझी वाट बघतायत. चला आता आपण फायनली अंबरनाथला पोचत आहोत आणि पुढे आपण रिक्षाने रिसॉर्टपर्यंत जायचं आहे. अंबरनाथ स्टेशनवरून ईस्टला आलो आणि आम्हाला रिक्षासुद्धा भेटली. आम्ही टोटल 5 जण आहोत आणि आता ईस्टला पुढे आनंद सागर रिसॉर्टला जातोय. इथे जाताना आपल्याला मंदिरसुद्धा मिळतं, जे अंबरनाथचं शिव मंदिर आहे. मुंबईला कधी आला तो काय सांगतोय तरी? मुंबईला म्हणजे 20 मिनिटांनंतर आम्ही आनंद सागर रिसॉर्टला पोचलेला आहे. हा गेट आहे त्यांचा आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. पहिलं तिकीट काउंटर आहे. इथे बघितलात तर तुम्ही 350 रुपये एंट्री फी आहे. एडल्टला 350 आहे आणि चाइल्ड लोकांना 300 रुपये आहे. आणि जे जेवण वगैरे आहे ते वेगळं घ्यावं लागतं. एंट्री करतो 200 देऊ म्हणजे 250 लागतील. अजून लॉकर घ्यायचं आहे 100 रुपये. व्हिडिओ लॉकरची आपल्याला द्यायला असते. हे लकी डबा आहे, लकी डबा. मित्रांनो, आपण आता आनंद सागर या रिसॉर्टला आलेला आहे आणि तुम्ही समोर त्यांचा बोर्ड बघाल आनंद सागर. मी, माझा मित्र ओमकार, चंदन, धीरज आणि प्रणित, आम्ही टोटल 5 जण आहोत आणि हा त्यांचा एंट्री पॉईंट आहे. हा बघा एकदम. आणि हे रिसॉर्ट आहे अंबरनाथला. अंबरनाथला तुम्ही गेलात तर जे पुरातन शिवमंदिर आहे तिकडून रस्ता भेटतो जायला इकडे यायला. हाय गाईज.
उडी मारा लवकर. असं पाठीपुढे पडूया का सगळे. तिकडं खोड आहे की खोल आहे की तिकडं पुढं. मित्रांनो फायनली आपण आनंद सागर या रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघितलात तर स्लाईड वगैरे ठीकठाक आहेत. फक्त एक त्यांचा ड्रॉबॅक आहे, चेंजिंग रूम नाही आहे तिथं बघा. आता आपण थोडा व्हिडिओ काढूया. आनंद सागर रिसॉर्टमध्ये 3 मोठ्या स्लाईड दिसल्या. त्याच्यानंतर एक आहे ती कंबाईन स्लाईड आहे. 3 स्विमिंग पूल एडल्टसाठी आणि चिल्ड्रन्ससाठी एक स्विमिंग पूल आणि चिल्ड्रन्ससाठी सुद्धा एक छोट्या 3 स्लाईड दिलेल्या आहेत. या 3 मोठ्या स्लाईड मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या एडल्ट लोकांसाठी आहेत.
काय करू मग खातो मम्मी पण नॉनव्हेज खातो मम्मी पण नॉनव्हेज अशी ना चालते ना गुरं व्हायचं सगळं त्यांना माफ आहे चिकन आहे का थोड्या वेळाने आम्ही जेवणासाठी आलो आतमध्येच आनंदसागरमध्ये हॉटेल आहे तिथेच आलो आणि बऱ्यापैकी छान आहे जेवण 4 स्टार पैकी आम्ही याला देऊ 2 स्टार आपलं फुलं झाले मला वाटतं